राम राम शेतकरी मित्रांनो. आज आपण बघणार आहोत गहू पिकाविषयी माहिती. तर माहिती कोणती असणार आहे शेतकरी मित्रांनो? आता आपला गहू समजा चिकामध्ये आहे, चिकाळीमध्ये आहे, बघू शकता तुम्ही. आता हा गहू चिकाळीमध्ये आहे. तर याला ओंबी भरण्यासाठी आणि दाना टपोर होण्यासाठी कोणतं संजीवक आणि कोणतं कीटकनाशक वापरायचं हे आज मी तुम्हाला सांगणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, बघू शकता तुम्ही आपला गहू आता चिकामध्ये आहे. हे बघा, चीक आणि फुलोऱ्यामध्ये आहे. तर याच्यासाठी आपल्याला घ्यायचे आता ओंबी भरण्यासाठी आणि दाणे टपुरे होण्यासाठी कोणतं संजीवक घ्यायचं हे मी आज तुम्हाला सांगणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, याच्यासाठी तुम्ही घेऊ शकता भरारी घेऊ शकता शेतकरी मित्रांनो. भरारीमुळं काय होतं की दाणं टपोरं होतं आणि दाणं पोसलं जातं आणि उंबीसुद्धा टपोरी होती, लांब होते. आणि त्याच्या संग घ्यायचं शेतकरी मित्रांनो बिग बी घ्यायचं 20 ग्रॅम पोटॅश नायट्रेट ते घ्यायचं 20 ग्रॅम आणि भरारी घ्यायचं 10 मिली. तर हे दोन्हीचं मिश्रण करून शेतकरी मित्रांनो तुम्ही फवारा देऊ शकता. तर हे जर फवारा दिला शेतकरी मित्रांनो तुम्ही, तर तुमची उंबी एकदम अशी लांब होईल आणि दाणे टपोर राहतील आणि उंबी पोसण्यास मदत होईल. तर ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून तुम्ही चीक अवस्थेमध्ये, जेव्हा गहू आपला चीक अवस्थेत येतो त्या टायमाला तुम्ही हा फवारा जर दिला तर तुम्हाला कमसे कम 25 ते 30% उत्पादन वाढीमध्ये मदत होते. तर असं नियोजन करा शेतकरी मित्रांनो. जर आपलं गहू चिकाळीमध्ये असेल तर हा फवारा द्या. 100% तुमच्या गहूचं उत्पादन वाढ होईल, 20-25% वाढ होईल. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.